भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव साजरा. भव्य शोभायात्रा, भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती संपन्न. जिव्हेश्वर सेवा मंडळ व श्री जिव्हेश्वर सेवा व महिला मंडळाच्या वतीने श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी आयोजित भव्य शोभायात्रेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पावन गणेश मंदिर, गणेश चौक, नाशिक येथे 6 ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत सायंकाळी हरिभक्त परायण एकनाथ महाराज सातारकर यांचे प्रवचन पार पडले. महेश भवन येथून शोभायात्रा काढण्यात आली. तसेच पोथी वाचन व भगवान श्री जिव्हेश्वर भक्तिगीत कार्यक्रमात भाविकांनी दैवी अनुभूती घेतली. पालखी सोहळ्यास महेश भवन येथून सुरुवात झाली. दत्त चौक, मुक्तांगण शाळा, हनुमान चौक, गणेश चौक मार्गे भाविकांनी भव्य स्वागत केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश मुरलीधर तांबे, दिलीप मारवाडी, राजेंद्र देवळे, जगन्नाथ एलगट, अध्यक्ष सचिन मारवाडी, अनिल कडके, कृष्णा धरम, मदन धारणकर, राजेंद्र मेंद्रे, श्रावण बर्वे, नितीन धमके, कृष्णा सरोदे, धनेश निचळ, हेमंत लहाने, संजय मेंद्रे, विजय घसे, महिला अध्यक्ष स्वाती सरोदे, योगिता तांबे, जयश्री घारणकर, अश्विनी घोडके, मीनाक्षी जगताप, स्वप्नजा घोडके, तारा देवळे, पूनम माटे, भारती एलगट, अलका डरंगे, मोहिनी केकाने, हर्षदा बर्वे, कावेरी झेंड, योगिता धमके, हेमलता दिवटे, स्वाती मारवाडी, सुनीता ढवण आदींसह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्नाली घोडके यांनी तर आभार राजेंद्र देवळे यांनी मानले. माहिती प्रसिद्धी प्रमुख हेमंत काळमे, शैलेंद्र साळी यांनी दिली. व्हिडिओ शूटिंग सहकार्य स्वराज धमके यांनी केले. महिलांची पारंपरिक वेशभूषा. भगवान श्री जिव्हेश्वर जन्म सोहळ्यानिमित्त महिलांनी विशेष वेशभूषा म्हणजे गोल्डन रंगाची साडी, गळ्यात मोत्याचा सेट, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, वेणीला गजरा, कपाळावर चंद्रकोर टिकली अशी पारंपरिक वेशभूषा केली होती. विद्यार्थी गुणगौरव समारंभ. यावेळी इयत्ता 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा तसेच विविध गुणसंपन्न असलेल्या समाज बांधवांचा गौरव करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. लकी ड्रॉचे व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले. स्टार न्यूजसाठी जयंती साजरी न करता केवळ उत्सव म्हणून साजरा न करता त्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या विकासासाठी काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. तर मग आपण या पवित्र विषयी एक संकल्प करूया की प्रत्येक घरात शिक्षण पोहोचवूया, प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी देऊया, मुलगा मुलगी असं भेद न करता दोघांनाही शिक्षण देऊया. शिक्षणाबरोबरच संस्कार आणि कौशल्य देऊया आणि एक शिक्षित, सुसंस्कृत आणि सक्षम समाज निर्माण करूया. शेवटी एवढंच म्हणेल की शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे साधन आहे, ज्ञान हे समाजाच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि हे संस्कार हे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. तर आपण सर्वांनी एकत्र येऊन शिक्षित, संघटित आणि प्रगत समाज आपला निर्माण करूया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. आपण त्यांना आतापासूनच तयार केलं पाहिजे. त्यांना ही जर समाजाची ताकद कळाली तर ते पुढे जाऊन कॉर्पोरेटमध्ये, सरकारी याच्यात जाऊन त्यांची ऑर्गनायझेशन उभं करण्याची ताकद वाढत असते. मोहसिन पठाण, नाशिक.